Welcome to all of you students. Today's lesson rational and irrational number म्हणजेच परिमेय आणि अपरिमेय संख्या. Today's point decimal representation of rational number म्हणजेच परिमेय संख्यांचे दशांश रूप हे आज आपण पाहणार आहोत. टाइप्स ऑफ डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. परिमेय संख्यांच्या दशांश रूपांचे प्रकार आपण गेल्या तासिकेला पाहिलेले आहेत. फर्स्ट टाईप आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजेच खंडित दशांश रूप. अँड सेकंड नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म अखंड आवर्ती दशांश रूप. ते आज आपण पाहणार आहोत. नमस्ते स्टुडंट. yesterday you have learned the topic rational and irrational number, but in this topic sub point decimal representation of rational number. This point you have learned in previous period. म्हणजेच मागच्या तासिकेला आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या पाठामधील परिमेय संख्यांचे दशांश रूप हा भाग आपण शिकलेलो आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न द पॉईंट नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म म्हणजेच अखंड आवर्ती दशांश रूप हे पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म? अखंड आवर्ती दशांश रूप म्हणजे काय? तर हे आज आपण एका एक्झाम्पलद्वारे पाहणार आहोत. ते एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. फॉर एक्झाम्पल 7/6. 7/6 इज द रॅशनल नंबर. 7/6 ही एक परिमेय संख्या आहे. बरोबर. या परिमेय संख्येचे आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूप म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म काय आहे ते पाहायचे आहे. यू नो व्हेरी वेल each and every rational numbers can be written in the form of non terminating recurring decimal form. म्हणजेच प्रत्येक परिमेय संख्या ही आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूपामध्ये लिहिता येते. ते आपण एका एक्झाम्पलद्वारे पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल 7/6. ओके. फर्स्ट एक्झाम्पल आहे 7/6. Okay, how to solve this example and how to write the non-terminating recurring decimal form of this number. Okay, 7/6 it means that 7ला 6ने भागायचे. बरोबर. 7 या संख्येला आपण कशाने भागणार आहोत? 6ने भागणार आहोत. बरोबर. 7 हे पहा 7/6 म्हणजे 7/6. बरोबर. 7/6. तर 6नेच 7ला भागायचे. 6 एके 6. बरोबर. इथे काय येणार आहे? 6. 6 1s are 6. 7 - 6 दॅट इज 1. ओके. पुन्हा इथे 7च्या पुढे काहीच नाही आहे. ओके नाही. म्हणजे आपण काय करणार आहोत? इथे 0 0 0 देणार आहोत. बरोबर. का देणार आहोत? कारण इथे भागाकाराची क्रिया अपूर्ण राहते. ओके नाही. मग आपल्याला ती पुढे वाढवायची आहे. 6 1s are 6. 1 राहिला. वरून किती घेतले म्हणजे इथे किती येणार आहे? इथे हा डेसिमल पॉईंट का घेतला? कारण पुढे आपण संख्या इथे पॉईंटच्या पुढे 0 0 घेतलेला आहे. सो इथे वरून आपला 1 0 आपण इथे घेतलेला आहे. म्हणजे किती झाला नंबर? 10. सो 6 1s are 6. सो 10मधून 6 गेले किती राहिले? 4. बरोबर. वरून आपल्याला पुन्हा किती घेतलं? हे 0 घेतले. ओके. म्हणजे 40 झाले. 6 1s are 6 झालं. इथे 40 आणि 6. 6च्या टेबलमध्ये 40 कधी आहे? 6 पंचे 30. 6 6 36 आणि 6 7 42 होते. मग 42 ही संख्या 40पेक्षा मोठी होते. म्हणून आपण 6 6 36 घेणार. बरोबर. मग 6 6 are 36. सो राईट डाऊन हिअर 6 6 are 36. बरोबर. 40मधून 36 गेले. किती राहिले? 4. ओके नाही. मग वरून पुन्हा आपण किती घेतले? इथे पण 4 राहिले होते. इथे पण 4 राहिले. वरून आपण पुन्हा 0 घेऊया. पुन्हा काय येणार आहे? 6 6 36च येणार आहे. म्हणजे पुन्हा तीच संख्या आणि पुन्हा तीच बाकी उरणार आहे. बरोबर. पुन्हा 40. बरोबर.
पुन्हा पण 4, बाकी इथे 4 उरलेली आहे बरोबर, आणि इथे पण बाकी 4 आहे, इथे पण, म्हणजे पुढे तीच बाकी येत राहणार आहे. म्हणजेच आपला पुढे 6 हीच संख्या येत राहणार आहे. 1.166 पुढे सुद्धा 6 ही एकच संख्या येत राहणार आहे. म्हणजे 6 या संख्येचे पुन्हा तिथे आवृत्ती होणार आहे. म्हणजे पुन्हा ती येणार आहे 6च संख्या. म्हणून म्हणून आपण 7/6 डेसिमल रिप्रेझेंटेशन इथे राईट डाऊन करूया. देअरफॉर डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ 7/6 इज इक्वल टू काय येईल, 1. तुमचा भागाकार काय आलेला, 1.166. ओके. सो आता आपल्याला इथे 6 हा नंबर परत तोच येणार आहे. म्हणून त्याच्या डोक्यावरती आपण काय देणार आहे, हा डॉट देणार आहे. म्हणजे हा एकच नंबर आहे, 6 हा पुढे येत राहणार आहे. बरोबर आहे. जसा 6 2 वेळा इथे आलाय म्हणजेच पुढे सुद्धा तोच आपण भागाकार केल्यानंतर बाकी 4 येत राहते. ओके. सो पुन्हा तीच प्रोसेस. म्हणून 7/6 या संख्येचं डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजे दशांश रूप, म्हणजेच 7/6. मराठीवाले विद्यार्थी 7/6 या संख्येचे दशांश रूप बरोबर काय येणार आहे, तर हे येणार आहे. सहाच्या डोक्यावरती म्हणजे 700 डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. हे कशा पद्धतीचं आहे ते आज आपण या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. नीट लक्ष द्या. पहा एक्झाम्पल. परिमेय आणि अपरिमेय संख्या. बरोबर. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म म्हणजेच अखंड आवर्ती दशांश रूप. आपण 7/6 या एक्झाम्पलवरून बघितलेलं आहे. 7 या संख्येला 6ने भागल्यानंतर त्याचा भागाकार म्हणजे 6 एके 6, बाकी 1 उरते. त्याच्यानंतर पुढे 7 नंतर पुढे कोणतीच संख्या नाही आहे, म्हणून आपण डेसिमल पॉईंट दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि 0 वाढवलेले आहेत. बरोबर. म्हणजे या खंडित झालेल्या संख्येला आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूप द्यायचं आहे. म्हणजे आत्ताच मी सांगितलं प्रत्येक बाकी 1 उरते इथे. बरोबर. म्हणजेच आपण या परिमेय संख्येला खंडित परिमेय संख्या असताना या खंडित रूपाला आपण काय करणार आहोत, अखंड आवर्ती रूप लिहिणार आहोत. म्हणजेच मी मागे एक स्टेटमेंट सांगितलेलं, ईच अँड एव्हरी नंबर कॅन बी रिटर्न इन दी फॉर्म ऑफ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजेच प्रत्येक परिमेय संख्या ही आपल्याला खंडित स्वरूपामध्ये न लिहिता ती अखंड आवर्ती दशांश रूपामध्ये पण लिहिता येते. ती या पद्धतीने 706. बरोबर आहे. ही संख्या आहे. उदाहरण पहा. उदाहरण भागाकार केलेला आहे. त्याचा भागाकार 1.166 म्हणजेच 1.166 दिलेला आहे. तो 6 नंबर पुन्हा तोच येत राहणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच इथे कोणत्या संख्येची पुनरावृत्ती होणार आहे, इथे 4 या अंकाची काय होणार आहे, पुनरावृत्ती होणार आहे. बरोबर. त्यामुळे आपण पुन्हा हाच बाकी येत राहणार आहे. म्हणून आपण हे अखंडित दशांश रूप आपल्याला कळलं. ओके. डू यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू राईट द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म जो आहे म्हणजे अखंड आवर्ती दशांश रूप काय आहे
हे एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल 7/6 इज इक्वल टू 1.166 हे आत्ताच आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे एक्झाम्पल. हाऊ टू राईट दिस डेसिमल रिप्रेझेंटेशन हे पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीने एक्झाम्पल 2, 3, 4 अँड 5 यामध्ये जो ग्रुप डबल पुढे तोच येत राहिलेला आहे त्याला आपण काय केलेलं आहे, तो रिप्रेझेंटेशन दाखवलेला आहे की तो ग्रुप आलेला 142. फॉर एक्झाम्पल चौथ्या उदाहरणामध्ये 3.142857 तोच ग्रुप पुन्हा येतो म्हणून आपण त्याच्या डोक्यावरती बार लिहिलेला आहे. बरोबर. तसंच 5व्या एक्झाम्पलमध्ये. ओके त्या पद्धतीने तुम्ही ते नोट्स लिहा. ओके. थँक्यू.